आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। पाकिस्तानने टॉस जिंकलेला आहे तर भारत आणि पाकिस्तान मॅचला सुरुवात होते। पाकिस्तान पहिली बॅटिंग करणार असल्याचं पाकिस्तानने ठरवलेलं आहे। तर काहीच मिनिटात आता सामन्याला सुरुवात होणार आहे। टॉस झालेला आहे आणि हा टॉस पाकिस्तानने जिंकलाय। मात्र या टॉस नंतर पाकिस्तानने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। आपण या क्षणाची महत्त्वाची अपडेट पाहतोय। पाकिस्तान पहिली बॅटिंग करणार आहे। पाकिस्तानने टॉस जिंकलेला आहे। दुबईमध्ये भारत पाकिस्तान सामना रंगणार आहे आणि काहीच सेकंदात म्हणायला हरकत नाहीये भारत पाकिस्तान महायुद्ध सुरू होणार आहे आणि या महायुद्धाआधी टॉस केला जातो। या टॉस मध्ये पाकिस्तानने हा टॉस जिंकलाय आणि पाकिस्तानने पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। पाकिस्तान पहिली बॅटिंग करणार आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी समीर सावंत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। समीर जी, पाकिस्तानने टॉस जिंकलाय आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय, काय अधिक माहिती? समीर जी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आताची महत्त्वाची अपडेट समोर येते। पाकिस्तानने टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, काय अधिक माहिती? टॉसचा जो कौल होता तो भारताच्या बाजूने लागलेला नाहीये। हे दुर्दैव मानावं लागेल, कारण आजची जी खेळपट्टी आहे त्यामध्ये सुरुवातीला नवीन चेंडू बॅटवर येणार आहे, मात्र जसजशी रात्र होईल तसं ते रन्स करण्यासाठी कठीण बनणार आहे आणि या घडीला पाकिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला असून त्यांनी पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र आज जर आपण बघितलं तर आजच्या ब्लॉकबस्टर संडेमध्ये भारतीय क्रिकेटच्या जरा मोठी मेजवानी मिळणार आहे, कारण 7 वर्षांनी भारतीय टीम पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी मैदानावर उतरणार आहे। 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताने पाकिस्तान विरुद्ध पराभव पत्करावा लागला होता। त्यानंतर मात्र आता तोच बदला घेण्यासाठी रोहित शर्मा असलेली आहे आणि पाकिस्तानसाठी आपण जर म्हटलं तर पाकिस्तानसाठी जर आजची मॅच ही करो या मरोची आहे, कारण पाकिस्तान जर आज हरलं तर आज त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफी मधून गाशा गुंडावा लागेल। म्हणजे टीम इंडिया नाही तर आपण जर ग्रुप ए ची गोष्ट बघितली तर न्यूझीलंडचा संघ पहिल्या स्थानावर आहे, टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे। पहिल्या मॅच मध्ये न्यूझीलंडने पाकिस्तानला 7 रन्सने पराभूत केलं होतं, त्याच्यामुळे पाकिस्तान संघाच्या खात्यावर भोपळा आहे, म्हणजे त्याच्या खात्यावर एकही गुण नाहीये आणि त्यानंतर पाकिस्तानचा संघ हा 4थ्या स्थानावर फेकला गेलाय। त्याच्यामुळे आज भारताविरुद्धची जर मॅच हरली तर पाकिस्तानचा खेळ खलास होणार आहे। प्राची, नक्कीच धन्यवाद समीरजी, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। या क्षणाची महत्त्वाची अपडेट। तर खरं तर पाकिस्तानसाठी करो किंवा मरोचा हा सामना असणार आहे आणि त्यातल्या त्यात पाकिस्तानसाठी एक चांगली गोष्ट अशी आहे की हा टॉस त्यांनी जिंकलेला आहे आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मात्र तरी देखील आपली भारतीय टीम त्यांना पुरून उरणार आहे हे विसरून चालणार नाहीये। तर या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पाकिस्तान पहिली बॅटिंग करणार असल्याचं कळतंय, कारण टॉस पाकिस्तानने जिंकलाय। मात्र असं असलं तरी टीम इंडिया आता हिशोब चुकता करणार आहे। 7 वर्षांपूर्वीचा जो हिशोब आहे तो आता टीम इंडिया आज चुकता करताना पाहायला मिळणार आहे। काही क्षणातच, काही सेकंदातच या सामन्याला सुरुवात होणार आहे। मुंबईमध्ये भारत पाकिस्तान सामना रंगतोय आणि त्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची पहिली अपडेट म्हणजे टॉस हा पाकिस्तानने जिंकलेला आहे आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय।